कोकणात भरवल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धा खरोखर पाहण्यासारख्या असतात. पण त्याच्यातूनच मला भावलेली ही युवक क्रीडा मंडळ डोनिवडे यांनी भरवलेली क्रीडा स्पर्धा पाहताना एक मात्र आनंद होत होता. खेळाडूंपेक्षा त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. बघता बघता 26 जानेवारीच्या दिवशी संध्याकाळी 4:30 वाजता फायनलला 2 संघ आले. त्याच्यामध्ये शिवणे खुर्दचा हा संघ आणि प्रतिस्पर्धी संघ होता कशेळीचा. दोन्ही संघांच्या सर्व खेळाडूंना कार्यकर्त्यांनी भेट दिली, सर्वांशी हातमिळवणी केली आणि त्यांना शेवटचा सामना म्हणजे विजेता होण्यासाठी जो सामना खेळवला जाणार होता त्याच्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. हे कार्यकर्ते आहेत. आणि आता समोरच्या बाजूला जो संघ आहे तो कशेळीचा आहे. हा कशेळीचा संघ आहे. या सामन्यामध्ये शेवटी शिवणे या संघानं बाजी मारली आणि विजेता संघ म्हणून शिवणे खुर्दला घोषित करण्यात आलं. संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता सत्कार समारंभ झाला, बक्षीस वितरण झालं. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पहा. मंडळाचे कार्यकर्ते नाणेफेक करतायत. आता नाणेफेक चालू आहे. नाणेफेक कशेळी संघानं जिंकली आहे आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. ताबडतोब शिवणे खुर्द संघ किंवा जे ग्रामस्थ पाठराखे सगळे एकत्र आले. त्यांनी देवाचं नाव घेतलं आणि आघाडीचे फलंदाज मैदानात उतरत आहेत. मैदानात उतरले आणि खरोखर धावांचा डोंगर रचला आणि समोरच्या संघाला खेळायला दिलं. पण समोरचा संघसुद्धा तेवढाच ताकदवार होता. ते सुद्धा जिंकण्याच्या एकदम जवळ आले. परंतु शेवट शिवणे खुर्द संघात जिंकला आणि अशा प्रकारे जल्लोष केला.